नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती मी सचिन कोकणे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती मी नेहमीच तुमच्यासाठी इयत्ता 10वीच्या बोर्ड प्रश्नपत्रिका देत आहे आणि त्याचं स्वरूप नक्की कसं आहे या संदर्भात आपण चर्चा करत असतो। याआधी सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलेला आहे, त्यांची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या तुम्ही पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय आपला असतो मराठी विषय असतो आणि या मराठी विषयामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना गुण मिळत नाहीत। तर हे गुण पैकीच्या पैकी तुम्हाला कशा पद्धतीने मिळवता येतील आणि नक्की ही प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असते, तिची रचना कशी असते, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। छोटी व्हिडिओ आहे परंतु अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप सुद्धा समजून येईल। मित्रांनो, तर आपल्याला माहीतच आहे की मराठीचा पेपर हा 80 गुणांचा असतो आणि त्यासाठी दिलेला वेळ हा 3 तास एवढा असतो आणि काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या असतात। सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी दिलेली आहे, सूचना आकृत्या पेननेच काढाव्यात पहा। त्यानंतर म्हटलेलं आहे 3 नंबर म्हटलेला आहे, उपयोजित लेखनातील कृतीसाठी आकृतीची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहून घेऊ नयेत। त्यानंतर 4 नंबर म्हटलेला आहे, विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक अ 2 सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1 अपठित उतारा वाचून त्या उतार्यांचा सारांश लिहावयाचा आहे पहा। म्हणजे तुम्हाला सारांश लेखन असतं, त्या ठिकाणी सारांश लेखन आपण त्याला म्हणतो। स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमांनुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, म्हणजे तुमचं अक्षर सुद्धा त्या ठिकाणी स्वच्छ काढणे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले गुण मिळतील पहा। तर त्यामध्ये विभाग 1 म्हटलेला आहे गद्य, म्हणजेच आपण त्याला धडा असे म्हणतो। तर गद्य विभागामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या उतार्याच्या सहाय्याने प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात। या ठिकाणी एका उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा असे म्हटलेलं आहे। पहिला प्रश्न या ठिकाणी विचारला आहे, एका शब्दात उत्तर लिहा। ही उत्तरं तुम्हाला या उतार्यामधून लिहायची असतात, 2 गुणांसाठी असतो। त्यानंतर चुकी बरोबर हे सुद्धा तुम्हाला यामधूनच लिहायचं आहे, 2 गुणांसाठी आहे। त्यानंतर स्वमत आहे, तर हे जे स्वमत आहे विद्यार्थी मित्रांनो, ते 3 गुणांसाठी तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं असतं। वरच्या पॅसेजचा थोडासा आधार घ्यायचा असतो, 3 गुणांसाठी आहे। उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा म्हटलेला आहे, 2 गुणांचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। अशा पद्धतीने तुम्हाला अनेक प्रश्न विचारलेले जातात। पुढे पहा, तुम्हाला हा जो उतारा आहे त्याच उतार्याचा वापर करून खाली सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, कोण ते लिहा। म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा उतारा पटकन वाचायचा असतो, पटकन वाचून आणि खाली दिलेले प्रश्न पाहायचे, आधी प्रश्न पाहायचे विद्यार्थी मित्रांनो। यासारख्या प्रश्नांची उत्तर लिहिताना आधी प्रश्न कोणते आहेत ते पटकन 2 मिनिटांमध्ये पाहून घ्यायचं आणि लगेच उतारा वाचून घ्यायचा, लगेच कोणतं उत्तर कुठे आहे हे शोधायचं आणि पटकन आन्सर लिहायचं असं 2 गुणांसाठी असं। पैकीच्या पैकी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नांमध्ये गुण मिळालेच पाहिजेत, लक्षात घ्या। अशा पद्धतीने नियोजन करायचं। स्वमत लिहिताना व्यवस्थित लिहायचं, व्यवस्थित अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचं असतं, काहीही अवघड नसतं, तुमच्या मनाने पण विषयाला धरून तुम्ही उत्तर जर लिहिले तर चांगले गुण तुम्हाला मिळतील। त्यानंतर अपठित गद्य असे म्हटलेलं आहे, जसं आपण पद्य पाहिलं त्याप्रमाणे अपठित गद्य असे म्हटलेलं आहे। तर त्यामध्ये पहा, गद्य अपठित आहे म्हणजे पाठाच्या बाहेरचा भाग असतो, तर यामध्ये तुम्हाला उत्तरे लिहा असे म्हटलेलं आहे, 2 गुणांसाठी असतो। या ठिकाणी छोटासा पॅरेग्राफ आहे, पॅरेग्राफ पण एकदम छोटा असतो, पटकन तुम्हाला उत्तर त्याच्यातून मिळून जातील। त्याच पॅरेग्राफचा वापर करून खाली तुम्हाला आकृतीबंध पूर्ण करायचा आहे, तो 2 गुणांसाठी आहे। तुमच्या समोर तुम्हाला दिसत असेल 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो। त्यानंतर पद्य, आपण त्यालाच काय म्हणतो, कविता असे म्हणू शकतो। तर या ठिकाणी पहा, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा म्हटलं आणि उत्तरे लिहा, म्हणजे कविता पुढे दिलेली आहे, पुढच्या पानावरती आपण जाणार आहोत, त्याची उत्तरे तुम्हाला शोधायची आहेत। सोपी उत्तरं असतात विद्यार्थी मित्रांनो। ही पहा तुमच्या समोर
अशा पद्धतीने कविता ठेवलेली आहे. कवितेचं स्वरूप तुमच्या समोर दिलेलं आहे. ही कविता तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल. आणि अशा पद्धतीने तुम्हाला खाली प्रश्न विचारले, चौकटी पूर्ण करा, 2 गुणांसाठी आहे. त्यानंतर खालील काव्य पंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा, 2 गुणांसाठी आहे. काव्य सौंदर्य, खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थ सौंदर्य स्पष्ट करा, 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने अगदी सोपे प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर यामध्ये तुम्हाला दिसेल की म्हटलेलं आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा, 1 गुणांसाठी आहे. प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत पहा, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कवी. कविता विषय कोणता आहे, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणं कोणती आहेत हे तुम्हाला लिहायचे. 4 गुणांसाठी आहे एकूण. पहा रसग्रहण, पहा खाली दिलेल्या काव्यपंक्ती रसग्रहण करा. तुम्हाला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 4 गुणांसाठी असतो प्रश्न, लक्षात घ्या, जेणेकरून तो तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. आता विभाग क्रमांक 3 स्थूल वाचनवरती आधारित असतो. 6 गुणांसाठी प्रश्न असतो. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. म्हणजे 3 पैकी तुम्हाला कोणत्याही 2 सोडवायच्या. या 3 पैकी तुम्हाला कोणत्याही 2 सोडवायच्या. 3 गुणांसाठी 1 कृती असते, 6 गुणांसाठी एकूण असते. त्यानंतर विभाग 4 असतो विद्यार्थी मित्रांनो, भाषाभ्यास असतो. त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल तर व्याकरण घटकावर आधारित प्रश्न असतात. समास त्या ठिकाणी असतो 2 गुणांसाठी. शब्दसिद्धी असते त्या ठिकाणी 2 गुणांसाठी. वाक्प्रचार असतात पहा मित्रांनो, वाक्प्रचार आपण त्याला असे म्हणतो, ते 4 गुणांसाठी असतात. 2 साधारणतः 4 वाक्प्रचार असतात त्या ठिकाणी. त्या वाक्प्रचारांचा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 4 गुणांसाठी असतात, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण भाषा सौंदर्य असतं. शब्दसंपत्ती आपण त्याला म्हणतो. शब्दसंपत्ती 1 गुणांसाठी असते. त्याचा तुम्हाला एक शब्द लिहायचा असतो शब्दसमूहासाठी. त्यानंतर खालील शब्दांचा समानार्थी शब्द पहा, 1 गुणांसाठी आहे. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द सुद्धा विचारले जातात, 1 गुणांसाठी. खालील शब्दांतील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आपण सहज करू शकतो, एकही गुण जाणार नाही तुमच्या व्याकरणामध्ये, एकही. आणि आपण तुमचं व्याकरण सुद्धा तयार करून घेणार आहोत. कशा पद्धतीने 10वीचं व्याकरण असतं या संदर्भात सुद्धा आपण एक व्हिडिओ तयार करत आहोत. लेखन नियमानुसार लेखन, अचूक शब्द ओळखा, कोणतेही 4 शब्द सोडवणे. पहा 4 शब्द सोडवायचे आहेत. आपण आपल्या लाईव्ह लेक्चरमध्ये सुद्धा एक दिवस ही प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची असते या संदर्भात चर्चा करणार आहोत. दर रविवारी आपण त्या संदर्भात घेत असतो. त्याचप्रमाणे रोज आपली लाईव्ह लेक्चर चालू आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यालाही तुम्ही प्रेझेंट राहू शकता आणि अभ्यास करू शकता. विरामचिन्हे, खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. पहा उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. किती सोपा भाग आहे. तुम्हाला त्या ठिकाणी एकही गुण जाणार नाही. पारिभाषिक शब्द लिहा म्हटलेला आहे. 2 पारिभाषिक शब्द आहे. ड्रामा म्हणतो, नाटक असे म्हणतो आपण त्याला, टॅक्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे अशा पद्धतीचे अतिशय सोपी प्रश्नपत्रिका आहे. आता पुढच्या भागाकडे जाऊया आपण. या ठिकाणी जर पाहिलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर उपयोजित लेखन असे म्हटलेलं आहे. त्यामध्ये खालील कृती पूर्ण करा. पत्रव्यवहार आहे पहा, पत्रलेखनमध्ये 6 गुणांसाठीचा प्रश्न आहे. एकही गुण जाणार नाही याची काळजी घ्या, कारण की तुम्हाला आहे तसंच लिहायचं आहे. त्यानंतर पहा अशा पद्धतीने तुमच्या समोर पत्रव्यवहार म्हणजे पत्राचं स्वरूप दाखवलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल पत्राचं स्वरूप, म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेलच. पहा किंवा खाली म्हटलेलं आहे, किंवा दिले पहा, वाचक या नात्याने व्यवस्थापकांना पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा. ओके, किंवा म्हटलंय वाचक या नात्याने पुस्तक खरेदीवर सवलत दिल्याबद्दल व्यवस्थापकांचे आभार मानणारे पत्र लिहा. ही सर्व पत्र तुमच्या पुस्तकाच्या पाठीमागे आहेत, चेक करा एकदा. त्यानंतर पुढे किंवा म्हटलंय, खाली पहा, किंवा तुम्हाला सारांश लेखन लिहायचं आहे. वरचं पत्र लिहा किंवा सारांश लेखन. पहा किती ऑप्शन असतात, म्हणजे तुमचे गुण जाणार नाहीत. गद्य ई, प्रश्न क्रमांक 1 मधील पठित गद्य उतार्याचा 1/3 सारांश तुमच्या शब्दात लिहा. आपल्या शब्दात लिहायचं असतं. अतिशय सोपा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर म्हटलेलं आहे, त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, कोणत्याही 2 कृती सोडवा. 60 ते 90 शब्द आहेत. या ठिकाणी 10 गुण असतात. जाहिरात लेखन त्या ठिकाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जाहिरात तयार करायची असते किंवा बातमी लेखन असते विद्यार्थी मित्रांनो. आणि आता आपण शेवटच्या पानावरती जाऊया.
शेवटचं पान त्या ठिकाणी तुमच्या समोर आहे. कथालेखन तुम्हाला लिहायचं असतं. या ठिकाणी पहा कथालेखन दिलेलं आहे. त्यानंतर खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती करा 8 गुणांसाठी. पहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 8 गुणांसाठी आहे. 80 मधले 8 गुण म्हणजे 72 + 8 म्हणजे उरलेले जे 8 गुण आहेत ना, प्रसंग लेखन तुम्हाला लिहायचा असतो 8 गुणांसाठी किंवा आत्मकथन असे 2 गोष्टी तुम्हाला लिहायच्या असतात. जसं की आपण निबंध म्हणतो, निबंध त्या पद्धतीने हे प्रसंग लेखन लिहायचं आहे. कोणताही एक लिहायचा आहे. विशेष म्हणजे निबंध ज्याप्रमाणे आपण लिहितो ना, निबंध आत्मनिबंध आपण त्याला म्हणतो किंवा प्रसंग लेखन आपण म्हणतो, तो 8 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. व्यवस्थित लिहायचं सुवाच्य अक्षरामध्ये. वरती याचा प्रसंग लिहायला सांगितलंय तुम्हाला आणि खाली काय म्हटलंय पहा या ठिकाणी म्हटलेलं आहे, वरील समारंभ प्रसंगी तुम्ही तुमच्या मित्राचे मैत्रिणीचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होता अशी कल्पना करून प्रसंग लेखन लिहा. आणि दुसरा पुढे दिलेला आहे पहा, किंवा आत्मकथन आहे. 3 पैकी 1 लिहायचं आहे. भारत माझा देश आहे या विषयाचे तुमचे विचार लिहा. वैचारिक आहे. आत्मकथन पण विचारलंय पहा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा. झाड म्हटलंय, आजची स्थिती, खंत, उपयुक्तता, महत्त्व, आनंद म्हणजे झाडाचे महत्त्व असेल, त्याची खंत काय आहे म्हणजे कशा पद्धतीने झाडाचं आपण झाडं तोडतो किंवा झाडाची काय व्यथा असणार आहे ही तुम्हाला मांडायची आहे. म्हणजे 3 विषय आहेत. 3 पैकी तुम्हाला जो चांगला वाटतोय तो 8 गुणांना व्यवस्थित लिहायचा आहे. तर मित्रांनो अशी ही मराठीची प्रश्नपत्रिका होती. अतिशय सोपी आहे. 80 पैकी कमीत कमी तुम्ही 70 गुण क्रॉस केलेच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला इंटरनल मार्क जर 20 मिळाले तर 90च्या पुढे जाशाल, तुमची टक्केवारी चांगली वाढेल. तर माझ्या सर्व मित्रांना ऑल द बेस्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा. आपली रोज लाईव्ह लेक्चर विद्यार्थी मित्रांनो चालू आहे. त्या मोफत लाईव्ह लेक्चरला तुम्ही जॉईन करू शकता. तुमच्या सर्व मित्रांना सांगू शकता. तर ऑल द बेस्ट. थँक्यू.